प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक यू प्रार्थना जीसस. करा सिस्टर. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. पवित्र 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 थोर आमच्या सेनाधीश परमेश्वर बापा, आकाशाने पृथ्वीच्या निर्माण करते आमच्या जिवंत प्रभू परमेश्वर राजा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो बापा, कारण तू योग्यतेचा परमेश्वर आहे बापा. तुझी प्रेम दया ही जीवनापेक्षाही श्रेष्ठ आहे परमेश्वरा. तू सनातन पिता आहे, तू अद्भुत मंत्री आहे, तू सर्वसमर्थ परमेश्वर. खरोखर बाप्पा, ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, आमचा सर्वश्रेष्ठ परमेश्वर, सर्व सत्ता सर्व अधिकारांनी मुकुटमंडित, जो स्वर्गाचा राजा, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता, याला आम्ही धन्यवाद देतो, स्तुती करतो प्रभू. तुझं वचन सांगतं, जे तुझी कास धरतात बाप्पा, जे तुझ्या चरणाजवळ बसतात बाप्पा विश्वासाने, त्यांना तू कधी लज्जिताने फजित करत नाही. आशा लागलेल्या जीवांना कधी तू निराशा करत नाही बाप्पा. तरुण सिंहास वाण पडते, त्याची उपासमार होते, पण तुला शरण जाणारच कुठल्याही गोष्टीची वाण पडत नाही प्रभू परमेश्वर पित्या. आमच्या अंतकाळातील सर्व गोष्टी तुला माहिती आहे प्रभू राजा. प्रभू, आम्ही तुझ्या चरणाजवळ असंच बसत नाही माझ्या देव बाप्पा. लॉर्ड, खरोखर विश्वासाने आम्ही तुझ्या चरणाजवळ बसतो माझ्या देव बाप्पा, कारण तू बोललाय परमेश्वर, विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाशील. हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. या क्षणाला, या वेळेला प्रभू परमेश्वर पित्या, पवित्र आत्मे, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला हाक मारतो परमेश्वर. प्रभू, तुझी महान उपस्थिती आमच्या घरामध्ये आहे. पवित्र आत्मा, आम्ही तुझं स्वागत करतो आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या जीवनामध्ये परमेश्वरा. खरोखर प्रभू राजा, पास्टरांना तू आमच्यामध्ये घेऊन आला, त्याबद्दल तुझे आभार आणि उपकार मानते प्रभू राजा. आणि खरोखर प्रभू, जे काही ते वचन सांगतील परमेश्वरा, आजचं जीवन तो आजचं वचन तो आशीर्वादित कर माझ्या देवप्पा, आणि आमचं जीवन तुझ्या आशीर्वादाने तो आशीर्वादित कर माझ्या देवप्पा. वचनाद्वारे तो आमच्याशी बोल बाप्पा, कारण तुझं वचन आमच्या करता, पावला करता, दिवाण मार्ग करता प्रकाश आहे परमेश्वरा. तुझं वचन आम्हाला घडवतं माझ्या देवप्पा, तुझं वचन आम्हाला जीवनाचा मार्ग शिकवतं माझ्या देवप्पा, कारण प्रभू तू मार्ग, सत्य, जीवन आहे बाप्पा. प्रभू, तूच जिवंत पाण्याचा झरा आहे माझ्या देवप्पा, आणि तू म्हणतो, जो कोणी माझ्या झऱ्यातलं पाणी पितो त्याला कधी तहान लागणार नाही आणि कधी भूक लागणार नाही. लॉर्ड, खरोखर आज तुझ्या वचनाने आम्हाला तृप्त कर माझ्या देवप्पा, कारण परमेश्वरा तू विजयी परमेश्वर आहे, तो आशीर्वादित परमेश्वर आहे बाप्पा. खरोखर लॉर्ड, आज तुझ्यामध्ये आम्ही आशीर्वादित जीवन जगत आहोत, तुझ्यामध्ये आज आम्ही विजयी जीवन जगत आहोत. सर्व मान, महिमा, सन्मान, सगळा गौरव आम्ही तुला देतो बाप्पा. प्रभू, परिस्थिती काही असो, आज लाईट जरी नाहीये, पण परमेश्वर आमची नजर आम्ही तुझ्याकडे लावली, आमची नजर आम्ही तुझ्या वचनाकडे लावली परमेश्वरा. प्रभू, तुला अशक्य असं काहीच नाही लॉर्ड. खरोखर बाप्पा, या अंधारामध्ये देखील प्रभू आम्ही तुझं वचन ऐकण्यासाठी तयार आहोत माझ्या देव बाप्पा. प्रभू, आमच्या मनाचा अंतःकरणाचा ताबा घे, सर्व अडखळून निघून जाऊ दे येशूच्या नावामध्ये माझ्या देव बाप्पा. लॉर्ड, खरोखर परमेश्वर बाप्पा, तू जीवन घडवणार आहे, तू मार्गाने योजना निर्माण करणारा परमेश्वर तू आहे बाप्पा. तुझ्या हातात सर्व सत्ता अधिकार आहे बाप्पा. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण तू जगाला जिंकलाय बाप्पा, तू जगावर जय मिळवलाय परमेश्वरा. प्रभू, तू बोललाय, बोलवलेले पुष्कळ पण निवडलेले थोडके आहेत. आज खरोखर परमेश्वरा तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, ओ लॉर्ड, तुझं जीवन ह्या जीवनात आम्ही जगण्यासाठी प्रभू तू आम्हाला निवडले, पास्टरांना निवडले, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो. पास्टरांना दीर्घ आयुष्य दे, चांगली तब्येत दे प्रभू. तुझी सेवा करत असताना परमेश्वरा लागणारं शक्ती, सामर्थ्य तू त्यांना पुरव बाप्पा. या वयातही परमेश्वरा आज खरोखर बाप्पा तुझी कृपा, तुझी दया त्यांच्यावर आहे परमेश्वरा. पवित्र आत्म्याद्वारे, सामर्थ्याद्वारे प्रभू तू त्यांना चालवतो माझ्या देवबापा. कुठलाही सेवक असाच येत नाही माझ्या देवबापा, केवळ तुझी योजना, तुझी इच्छा त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण कर परमेश्वर. माझ्या लेकरांना, माझ्या पतीला बाप्पा, माझ्या सासूला बाप्पा, मी तुझ्या हातामध्ये समर्पित करते प्रभू. माझा पूर्ण परिवार परमेश्वर तुझ्या रक्तामध्ये रिसीव्ह करते बाप्पा. आमच्या जीवनाद्वारे तुझं महान गौरव होते बाप्पा, आमच्या जीवनाद्वारे तू उंचवल्या जाणे गौरवला प्रभू. आम्ही स्वतःला नम्र करतो बाप्पा, आम्ही स्वतःला लीन आणि दीन करतो आणि तुझ्या नावाला उंच करतो, कारण तू राजांचा राजा आहे, तू प्रभूंचा प्रभू आहे बाप्पा. सर्व नाव तू श्रेष्ठ नाव आहे परमेश्वर. लॉर्ड, आमचा जीव तुला धन्यवाद आहे. सर्व आदर, महिमा, सन्मान, गौरव आम्ही तुलाच देतो.
आणि ही प्रार्थना नासरेतकर येशूच्या नावामध्ये मागतो, म्हणून पित्या तुम्ही ऐका. आमेन. प्रियांनो, देवाच्या राज्यामध्ये जाणं इतकं सोपं नाहीये जितकं सोपं आज विश्वासणाऱ्यांना वाटत आहे. कारण सैतानाला शेवटचा क्षण त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी आज मिळत आहे. कारण देव बाप्पाने वचनातच सांगितलंय, स्वर्ग प्रभूचा आहे, पृथ्वी त्याने सैतानाला दिलेली आहे. त्याला या पृथ्वीवर टाकण्यात आलं, म्हणून त्याच्यासाठी हे पृथ्वी देण्यात आली. परंतु या ठिकाणी देव बाप्पाने आपल्या मनामध्ये एक योजना बनवली होती. ती योजना देव बाप्पाची आजपर्यंत पूर्ण झालेली नाही. परंतु देवाने जी पण योजना बनवलेली आहे त्या योजनेचं देव बाप्पाने पुढील काळामध्ये ती योजना कोणतंही अडखळण न येता पूर्ण होणार आहे. परंतु तो समय येण्या अगोदर सैतान कोणती आलेली संधी कधी सोडत नाही. सैतान आलेल्या वेळेचा कधीच दुरुपयोग करण्यापासून स्वतःला आवरीत नाही. सैतानाला वाटलं आज या ठिकाणी लाईट नाही दिली तर कदाचित या ठिकाणी आज देव बाप्पाचं वचन शेअर होणं बंद राहील. परंतु देव म्हटला, माझ्या वचनाला, माझ्या सेवेला कोणतीच गोष्ट अडखळण अशी होणार नाही. हर परिस्थितीमध्ये माझं वचन जे मी ठरवलेलं आहे ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, जो आत्म्याने येतो ना त्याच्या मागं संकट असतात. जो आत्म्याने येत नाही ना तिथं सगळ्या गोष्टीची मुबलुकता दिसते, परंतु देवाच्या उपस्थितीचा त्या ठिकाणी आभास असतो. या ठिकाणी देव बाप्पाची उपस्थिती आहे, म्हणून लाईट जरी गेलेला आहे तरी देवबाप आपल्या सेवकाच्या मुखातून वचन सांगण्यासाठी मला प्रेरणा देत आहे. प्रियांनो, पाऊल देखील आपल्या सेवेमध्ये नेहमी बोलला. प्रेषितांची कृत्ये 20वा अध्याय 23व्या वचनात तो बोलला की मी ज्या ठिकाणी जात आहे त्या ठिकाणी संकटे माझी वाट पाहत आहे. प्रियांनो, संकट ज्यांच्या जीवनात येतात ना तिथंच आशीर्वाद प्रभूंनी ठेवलेला आहे. म्हणून जाणकार विश्वासणारे म्हणतात, संकट हे विजयाची सुरुवात आहे. सेवेमध्ये संकट जर आलं ना समजून घ्यायचं त्या ठिकाणच्या परिवारासाठी फार मोठा विजय देव बाप्पाने लिहून ठेवलेला आहे. आणि आताच तुम्ही मला प्रार्थना सुरू होण्या अगोदर जे सांगितलं ते देव बाप्पाने ऐकलेलं आहे. देवाचे कान नेहमी आपल्या विश्वासणाऱ्यांच्या शब्दाकड, त्यांच्या हाकेकड लागलेले आहेत. आणि ज्या ठिकाणी देवबाप ऐकण्याची तयारी दाखवतो तिथं सैतान ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतो. परंतु तो विसरलेला आहे सैतान आजही की आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला हरवलेला आहे. ज्याच्या डोक्यात गर्व असतो ना त्याला हारलेल्या परिस्थितीची पण जाणीव राहत नाही. गर्व असा एक विषय आहे, म्हणून बायबल सांगतं जेथे गर्व झाला तिथं त्याची पाडायची सुरुवात सुरू झाली. गर्व कधीच करू नये. गर्व फक्त सैतानाजवळ आहे. सैतानाशिवाय गर्व कोणाजवळ नाही. आणि देव बाप्पाच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या त्याच्या प्रिय लेकरांमध्ये
देव बाप्पाने त्यांना या गोष्टीपासून, गर्वापासून फार दूर अलिप्त ठेवलेला आहे. पण आजही सैतान त्या गोष्टीला मान्यता देत नाही. त्याला वाटतं जसा मी गर्वाने फुगलो तसे जगातले लोक फुगतील. परंतु देवाचा आत्मा जे त्याचे प्रिय लेकरं आहेत त्यांच्यावर अशी परिस्थिती कदापिही येऊ देणार नाही. प्रियांनो, आज ज्या वचनावर मी बोलणार आहे, ज्या वचनाची तयारी देव बाप्पांनी केलेली आहे मला सांगण्यासाठी, ते वचन आज मी सांगितल्याशिवाय राहणार नाही. सेवक हा मुरलेला असला पाहिजे असं देवाचं वचन सांगतं. आणि जिथं आडामध्ये आहे तिथं पावऱ्यात यायला वेळ लागत नाही. त्या परिस्थितीला कोणती परिस्थिती आडखळण करू शकत नाही. सध्या आपल्या समोर लाईट हा प्रॉब्लेम आहे, परंतु देवासाठी लाईट हा देखील प्रॉब्लेम नाहीये. प्रियांनो, लाईट देखील देवाचं वचन सांगण्यापासून देवाच्या सेवकाला अडवू शकत नाही. आज आपण जे वचन देव बाप्पाने मला दाखवलं प्रियांनो, ते वचन आहे याकोबाचं पत्र 3 अध्याय 6 वचन. जरी तुम्ही नाही वाचलं तरी ते वचन माझं मेडिटेशन आहे. तिथं असं लिहिलेलं आहे त्या वचनामध्ये, जीभ आग आहे, ते अनितीचे भवन असे आहे आणि ती नरक अग्नीने पेटलेली आहे. एवढे शब्द त्या याकोबाच्या 3 अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये प्रामुख्याने लिहिलेले आहेत. प्रियांनो, शरीरामध्ये सर्वात लहान अवयव हा जीभ आहे. परंतु ही जीभ मनुष्याला देवाच्या राज्यात पण ठेवू शकते आणि देवाच्या राज्यातून बाहेर पण काढू शकते. म्हणून जो कोणी आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवतो आणि आपल्या जिभेला आपल्या इच्छेप्रमाणे बोलण्यासाठी नेहमी तत्पर ठेवतो, त्या व्यक्तीची प्रशंसा बायबलच्या आत्म्याने केलेली आहे. घोडा इतका बलवान आहे ना, किती तगडा प्राणी, पण त्याच्या डोक्यामध्ये जर लगाम घातला तर लगाम हातात असणाऱ्या व्यक्तीला घोड्याला पाहिजे तिकडं तो वळवू शकतो, पाहिजे तसं चालवू शकतो. इतका बलवान घोडा असतो. पण एक छोट्याशा लगामामुळं त्याला बसणारा जो हातात लगाम धरणारा आहे त्याच्या इच्छेप्रमाणे करावं लागतं. तसं प्रियांनो, जीभ हा आपल्या शरीरातला जरी लहान अवयव आहे, पण मोठमोठ्या गोष्टीची फुशारकी मारणं, देवाच्या विरोधात जाणं, स्तुती करणं, शाप देणं, सगळं काही जिभेच्या माध्यमातून होणं शक्य आहे. म्हणून आज आम्ही जे प्रभूवर विश्वास ठेवणारे त्याचे प्रिय लेकरं आहोत, आम्ही वचनामध्ये जर राहिलो तरच आम्हाला आमच्या जिभेवर नियंत्रण ठेवता येणार आहे. आम्ही वचनामध्ये राहिलो नाही, आम्हाला आमच्या जिभेवर नियंत्रण ठेवता येईल याची शाश्वती देता येणार नाही. आणि देव बाप जेव्हा आपलं वचन आपल्या समयामध्ये त्याची जडणघडण करत होता, तेव्हा देवाचा आत्मा प्रत्येक वचनावर मननपूर्वक वचन बायबलमध्ये ठेवण्यात आलंय आणि त्या वचनाला पवित्र आत्म्याशिवाय कोणालाच ओपन करता येत नाही. म्हणून संदेश हा मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला आहे असं वचन दिलंय ना, आहे ना वचन. पवित्र आत्म्यातून पवित्र पुरुषाने देवापासून आलेला संदेश तुम्हाला सांगितला आहे असं 2 पेत्र 1:21 मध्ये देवाने सांगून ठेवलंय. हे अख्खं बायबल जर पवित्र आत्म्याने लिहिलंय प्रियांनो, तर अख्ख्या बायबलला
त्याच्या इच्छेप्रमाणे आपल्या विश्वासणाऱ्याला समजून सांगण्यासाठी पवित्र आत्म्याजवळ शब्द पण आहे आणि पवित्र आत्म्याजवळ सामर्थ्य पण आहे. देवाजवळ दोन्ही गोष्टी आहेत. आणि जो सेवक आत्म्याच्या प्रेरणेने देवाचं वचन सांगायला येतो त्या सेवकाकडून देवबाप सेवा करून घेतल्याशिवाय राहत नाही. बघा, लाईट गेली, मी म्हणू शकत होतो ना सिस्टर लाईट गेली, जाऊ द्या, देवबाप्पाची कदाचित इच्छा नाही की आज या ठिकाणी वचन सेवा करावी, पण देवबाप्पाने मला जाण्यासाठी प्रेरणा दिली का? देवबाप्पाने प्रेरणा दिली नाही म्हणजे देवबाप्पाला या ठिकाणी आपलं वचन शेअर करायचं आहे हे मी ओळखलं आहे. प्रियांनो, जीभ इतका लहान अवयव आहे पण ही नरकाच्या अग्नीने पेटलेली जीभ आहे. ही जीभ बडाई मारणारी आहे, ही जीभ हुशारकी मारणारी आहे, ही जीभ एकमेकाविरुद्ध चुगल्या सांगण्यास तत्पर आहे, ही जीभ एखाद्याचं घर उद्ध्वस्त करण्यास देखील समर्थ आहे. बघा, आज परिवारामध्ये जे काय गोंधळ चाललेत कशामुळं चाललेत? बोला चालीमुळं चाललेत. प्रियांनो, आपल्या बोलण्यावर ज्या परिवारात कंट्रोल नाही त्या परिवाराची स्थिती जाऊन पहा. आजच्या घडीला काय विचारात विचार नाही, माणसात माणूस नाही, कोणतीही चांगली गोष्ट त्या परिवारात तुम्हाला दिसणार नाही. सैतान इतका अनुतप्त आणि इतका रागीट वृत्तीने मनुष्याकडे आलेला आहे. जे प्रगटीकरण 12:12 मध्ये सांगितलेलं आहे ती घटना काही परिवारामध्ये आजच्या या वर्तमान काळामध्ये चाललेली आहे. प्रियांनो, जगाच्या पाठीवर एकाही परिवारात जर ही घटना होत असली ना, देव बाप्पाने लिहिलेला शब्द पूर्ण होत आहे, त्याचं ते प्रमाण आहे. जरुरी नाही की हर ठिकाणी असं झालं म्हणजे देवाचं वचन पूर्ण होत आहे. एका ठिकाणी जरी ही घटना होत असलेली दिसत असली ना, समजून घ्यायचं देव बाप्पाचं ते वचन त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. परंतु देव आमचा कनवाळू, दयाळू, मंद क्रोध आहे. हे जे वचन आम्हाला शिकवतं प्रियांनो, जरी त्या परिवारात तशी परिस्थिती आलेली असली तरी देवबाप त्याही परिस्थितीमध्ये त्या परिवाराला सांभाळीत आहे. हे आम्ही आज अनुभवतो. कारण त्या परिवाराची एकदम दुर्दशा झाली, तो परिवार प्रभूला सोडून गेला. अशा घटना आम्ही ऐकल्या का? नाही. ह्या घटना कदापि होणार नाही. कारण देव बाप्पाने ज्या लोकांना आपल्या राज्यामध्ये घेतलंय ना, ताऊन सलाखून त्यांना आपल्या राज्यात घेतलेलं आहे. म्हणून पाऊल म्हणतो, सेवेमध्ये, भावी ख्रिस्ती जीवनामध्ये तुम्हाला संकट येतील, क्लेश येतील, आपत्ती येतील, तुमच्या विरुद्ध नानाविध प्रकारच्या गोष्टी येतील, पण येशूने आम्हाला एक धीराचा शब्द सांगितलेला आहे, घाबरू नका, मी जगाला जिंकले आहे. आमच्या देवबाप्पांनी धीराचा शब्द आम्हाला दिलेला आहे आणि त्या देवबाप्पाच्या धीराच्या शब्दामुळं आज ख्रिस्तामध्ये असणारे विश्वासणारे परिवार प्रभूमध्ये ज्या पण हालतमध्ये, ज्या पण स्थितीमध्ये आहेत ते प्रभूमध्ये चाललेले आहेत. कोणीही प्रभूला सोडून देण्या एवढं मोठा अपराध केलेला नाही. प्रियांनो, आणि जर किंबहुना एखाद्याने असा अपराध केलेला असला तर असे परिवार पुन्हा प्रभूकडे आलेले आहेत. हे मी अनुभवलेलं आहे. माझ्याजवळ हर गोष्टीचा अनुभव आहे आणि त्या अनुभवातून मी गेलेलो आहे प्रियांनो. म्हणून नीतिसूत्रे 24:16 मध्ये सांगितला की माझा विश्वासणारा 7 वेळेस जरी पडला तरी मी त्याला उठून उभं करीन. पडणं म्हणजे काय? जे कुणी प्रभूला सोडून देऊन अन्य ठिकाणी जातील ते जर माघारी आले
तर मी त्यांना स्वीकारीन. 7 वेळेस प्रभूने स्वीकारण्याचा वायदा केलेला आहे. 8व्या वेळेस प्रभू स्वीकारायला तयार होणार नाही. आणि मला नाही वाटत की कोणताही विश्वासणारा 8व्या वेळेस प्रभूकडे येण्यासाठी तयार होईल. 7 वेळेस पाडला प्रभू उठून उभं करेल. आमच्या प्रभूला माहित होतं सैतान किती खालच्या पातळीपर्यंत जाऊन आपल्या विश्वासणाऱ्या लोकांची दयनीय अवस्था करण्याचा प्रयत्न करेल हे देवाच्या आत्म्याला माहित होतं. म्हणून देवाने तो शब्द दिलेला आहे की माझा विश्वासणारा 7 वेळेस पाडला तरी तो उठून उभा राहील. प्रियांनो, देव बाप्पाने पूर्ण आपल्या मनाच्या चातुर्याने, आकलेने आणि आत्म्याने हे बायबल आमच्या हातात दिलंय. पण आम्ही किती हे बायबल वाचतो, किती आम्ही या बायबलच्या वचनाप्रमाणे मनन करतो, हे प्रत्येक विश्वासणाऱ्याने आपल्या भावी जीवनामध्ये तपासून घ्यावं. प्रियांनो, आम्ही जर बायबलच्या वचनापासून आमच्या आत्म्याला वंचित ठेवीत असतो ना प्रियांनो, तर आमच्यासारखे दुर्भाग्य व्यक्ती या जगात कोणी नाही. म्हणून मनुष्याने सगळं करावं पण आपल्या आत्म्याला वचनापासून कदापिही दूर ठेवू नये. प्रियांनो, त्याच याकोबाचं पत्र 3रा अध्याय आणि 10व्या वचनात सांगितलं, एकाच तोंडातून शाप आणि स्तुती निघते. बघा, त्याच अध्यायाच्या त्याच वचनामध्ये 10व्या वचनामध्ये सांगितलं, एकाच तोंडातून शाप आणि स्तुती निघतात. प्रियांनो, चाललंय ना आज असं? चाललंय ना? आमच्या मुखातून जर देवाला न आवडणारा शब्द निघला म्हणजे देवबाप त्याला शाप हा नाव देतो. पण काही जणांना वाटतं की शिवी जर दिली तर ते शाप आहे आणि देवाला न आवडणारे गोष्टी बोललं ते काय आहे मग? प्रियांनो, देवाला न पसंत पडणारं वाक्य जर आमच्या मुखातून बाहेर निघतं ना, देवबाप त्या वाक्याला नाकारतो म्हणजे ते शापाच्या अधीन आहे. प्रियांनो, शाप म्हणजे काय? काही जणांना वाटतं शिवी दिली तर शाप आहे आणि शिवी नाही दिली, खोटं बोललं तर काय मग? खोटं बोलणं काय? एकमेकाची चुगली करणं काय? एकमेकाविरुद्ध खोटी साक्ष देणं काय? अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या प्रभू दाखवत आहे की देवाला न आवडणाऱ्या या गोष्टी आमच्या विश्वासणाऱ्याने आपल्या भावी जीवनामध्ये करू नये. प्रियांनो, देव इतका सामर्थ्यशाली आहे की तो आपल्या लोकांना हर परिस्थितीमध्ये सांभाळण्यास तयार आहे. त्याने ज्यांना निवडलं आहे ना, त्यातल्या एकाही विश्वासणाऱ्याला तो आपल्या राज्यातून काढून टाकणार नाही आणि सैतानाला देखील त्या निवडलेल्या विश्वासणाऱ्याला त्याच्या राज्यातून हिसकावून घेऊ देणार नाही. हा, संकट येतील, आपत्ती येतील, निरनिराळ्या गोष्टी येतील, पण देव बाप्पाने एक धीराचा शब्द आम्हाला दिलाय. तो आता लाईट आली, आपण जरा वचनातूनही बघू. काढूया 1 कोरिन्थीकराचं पत्र 10वा अध्याय, 1 कोरिन्थीकराचं पत्र 10वा अध्याय 13वं वचन. बघा काय म्हणतोय प्रभू तिथं. मनुष्याची जी परीक्षा होत असते तिच्या वाचून निराळी परीक्षा तुम्हावर आली नाही, पण देव विश्वासू आहे. तो तुमच्या शक्तीच्या पलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभवण्याचा उपायही करेल, असा की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. ही सैतानाला दिलेली शेवटची वॉर्निंग आहे. सैतान कोणत्याही विश्वासणाऱ्याची
कोणत्याही परिवाराची सहनशक्तीच्या पलीकड परीक्षा घेऊ शकत नाही. आणि देव बाप्पाला ज्या वेळेस दिसल ना की अरे या माझ्या विश्वासणाऱ्याची, या परिवाराची सहनशक्तीच्या पलीकड परीक्षा होऊ लागलेली आहे किंवा व्हायला सुरुवात झालेली आहे, तिथं देवबाप आपलं कार्य करायला सुरुवात करतो. आणि परीक्षेतून बाहेर कसं काढायचं, त्याच्या जीवनामध्ये आनंद कसा आणायचा, त्याच्याकडून आपली सेवा आनंदाने कशी करून घ्यायची हे देवाला कळतं. प्रियांनो, देवाने आमच्यासाठी हर गोष्टीचं प्रमाण ठेवलंय बायबलमध्ये. प्रियांनो, ही जीभ, आता जीभीचं केवळ शाप देणं किंवा स्तुती करणं एवढ्या गोष्टींनी जीभ थांबत नाही. प्रियांनो, जीभ एक अतिशय भयंकर असं पाप करण्यापासून देखील माघार घेण्यासाठी तयार होत नाही. आणि हे जे पाप आता मी दाखवणार आहे बायबल मधून, हे पाप क्वचित बोटावर मोजण्यासारख्या व्यक्तीकडून कदाचित होऊ शकतं. बोटावर मोजण्यासारखा प्रभू शब्द देत आहे. प्रभू म्हणत नाही सर्वजण हे पाप करणार आहे. बोटावर मोजण्यासारखे ते प्रियजन असणार आहेत, ज्या पापाला आता मी पवित्र शास्त्रातून तुम्हाला दाखवणार आहे. प्रियांनो, जीभ ते देखील करायला माघार घेण्याची तयारी दाखवत नाही. पण हे पाप कोणत्या विश्वासणाऱ्याच्या जीवनातून होतं ते पण देवबाप अगोदर तुम्हाला सांगत आहे. मी नेहमी माझ्या संदेशात सांगतो प्रियांनो, देवबाप्पाने मला जे दिलेलं आहे ते मी सांगायला कधीच हरकत घेत नाही. 3 गोष्टीमध्ये जर विश्वासणारा ख्रिस्तामध्ये चालत राहिलं ना, त्या विश्वासणाऱ्यासारखा आशीर्वादित कोणताच व्यक्ती नाहीये. पण असे पण काही विश्वासणारे बोटावर मोजण्यासारखे आहेत की ते या 3 गोष्टीतली एकही गोष्ट करत नाही. कोणत्या 3 गोष्टी देवबाप्पांनी करायला सांगितल्यात? पहिलं शास्त्र वाचन, दुसरं प्रार्थना, तिसरं आज्ञापालन. पण असे काही विश्वासणारे जगाच्या पाठीवर आहेत, त्यांची संख्या बोटावर मोजण्यासारखी आहे. ते फार अफाट नाहीये, बोटावर मोजण्यासारखे ते आहेत की ते या 3ही गोष्टी करत नाही. अशा गोष्टी न करणाऱ्या विश्वासणाऱ्यांकडूनच हे पाप होऊ शकतं, जे मी आता वचनातून तुम्हाला दाखवणार आहे. काढूया आपण त्यासाठी मत्ती शुभवर्तमान 12वा अध्याय 32वे वचन. आणि मनुष्याच्या पुत्राच्या विरुद्ध जो कोणी शब्द बोलेल त्याची त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याला त्याची क्षमा होणार नाही. या काळी ती होणार नाही व येणाऱ्या काळीही होणार नाही. बघा प्रियांनो, हे ते सर्वात भयानक पाप आहे. इतकं वाईट तऱ्हेचं हे पाप आहे की पवित्र आत्मा स्वतः या पापाबद्दल या ठिकाणी बोलत आहे. आणि हे असं भयानक पाप त्याच व्यक्तीच्या जीवनामध्ये जिभेच्या द्वारे होऊ शकतं, जे 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये कधीच ठेवत नाही. आणि मला तरी नाही वाटत की 3 गोष्टीपैकी एखादी तरी गोष्ट आजचा विश्वासणारा केल्याशिवाय राहत नसेल. पण एखादा असा आहे की या 3ही गोष्टी तो आपल्या जीवनात करत नाही. प्रियांनो, जो व्यक्ती असा असेल त्याच्याकडूनच हे पाप होण्याची
दाट शक्यता देवबाप दाखवतो. Yes. परंतु असे प्रियजन अतिशय बोटावर मोजण्यासारखे आहे आणि ते कुठं आहेत हे देव बाप्पाला माहित आहे. पण याही पाप करणाऱ्या व्यक्तीसाठी देवाने योजना बनवून ठेवली. याही लोकांचा नाश होऊ नये हे प्रावधान पवित्र आत्म्याने आपल्या समयामध्ये तयार करून ठेवलेला आहे. प्रियांनो, पवित्र आत्मा जे बोलू शकतो ना ते कोणीच बोलू शकत नाही. पवित्र आत्मा अधिकारानं बोलणारा आहे. म्हणून येशू जे पण बोलायचा आपल्या सेवा कार्यामध्ये अधिकारानं बोलायचा. तो कधीच घाबरत भीत एखादा विषय सांगत नसायचा. आणि मग जे ऐकणारे असायचे ते थक्क व्हायचे आणि मनातल्या मनात म्हणायचे, काय हा अधिकाराने आमच्याशी बोलतोय, याला जराशी भीती वाटत नाही की मी कोणासमोर हे बोलत आहे. तो एकदम मन मोकळेपणाने सांगतो. यांनो, तोच पवित्र आत्मा आजही सेवकांच्या द्वारे अधिकारवाणीने बोलत आहे. विरोध करणारे तर असतीलच, परंतु देवाच्या आत्म्याच्या विरोधात बोलणं सोपं काम नाहीये. म्हणून देवबाप्पाने वॉर्निंग देऊन ठेवलेली आहे, संदेशाचा धिक्कार करू नका. आज किती जण संदेशाचा धिक्कार नाही करत? सांगा मला, सांगा कोण कोणाच्या संदेशाचा धिक्कार करत नाही? दाखवा मला. अहो, आजचं ते परिस्थिती अशी झालेली आहे. चर्च मध्ये मंडळ्यामधले काही जण सेवकाच्या संदेशाला नाव ठेवतात. बोलून तर दाखवित नाही पण करणीला चुकत नाही. ही घटना आजही चाललेली आहे, पण हे देवाला मान्य नाही. प्रियांनो, देवाचा सेवक देवाच्या इच्छेने देवाचा सेवक झालेला आहे. हा, मनुष्याने अभिषेक केला तो भाग वेगळा आहे, पण वरून मान्यता त्या सेवकाला प्रथम आहे. आणि ज्याला वरून मान्यता आहे सेवेसाठी, तो सेवक सेवा केल्याशिवाय राहणार नाही. ताई, लाईट नव्हती है ना? नव्हती ना लाईट? आहे ना साक्षीदार तुम्ही की लाईट नव्हती? मी म्हणू शकत होतो ना, ताई लाईट नाही, आता मी निघून जातो, कशाला मी थांबू? कदाचित देवाची इच्छाच नाही लाईट नसावी, माझ्या दासाने निघून जावं. प्रियांनो, देव बाप सेवकाला कधीच अशा इराद्याने पाठवित नाही एखाद्या ठिकाणी की तिथं जा आणि परत माघारी फिर. देवाचा आत्मा ज्या कामासाठी सेवकाला पाठविल ते कार्य देवाचा आत्मा सेवकाकडून करून घेतल्याशिवाय त्याला त्या घरातून बाहेर निघू देत नाही. म्हणून आत्मेची सेवा वेगळी आहे, बुद्धीची सेवा वेगळी आहे. बुद्धीची सेवा असते ना, निघून गेला असता, म्हणला असता जाऊ द्या, आज काय होणं शक्य नाही. आज किती प्रियजन आहेत घरामध्ये. प्रियांनो, म्हणून देव बाप्पाने वचन ठेवलं, जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एक चित्त आहेत त्यांच्यामध्ये मी आहे. प्रियांनो, ज्या सेवकाजवळ वचन आहे आणि ज्या सेवकाजवळ पवित्र आत्म्याची शाश्वती आहे, तो सेवक प्रभूची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. पण ज्याच्याजवळ प्रभूचा आत्मा नाही, तो काय करील मला माहिती नाही. प्रियांनो, देव पण सेवकाला तावून सलाखून आपल्या राज्याची सुवार्ता सांगण्यासाठी घडवितो. आज बघा सेवकांची नियुक्त्या कशा चालल्यात नियुक्त्या आहे ना तुमच्या डोळ्यासमोर. एखाद्या सेवकाला उत्पत्तीपासून प्रगटीकरणाचे किती पुस्तक आहेत त्याचीच माहिती नाहीये. काही जणांना तर बायबलचे पुस्तक देखील पाठ नाही, पण पाळक आहेत. ही अवस्था आहे आजच्या सेवकांची. ज्याला बायबलचे पुस्तकच माहिती नाही, ज्याला त्या पुस्तकाचं काही माहितीच नाही, फक्त काय ट्रेनिंग करा झाले सेवक, काय नसलं तरी चालन, बस जा तुम्ही. म्हणून प्रभूच्या आत्म्याने सांगितलं, सेवक हा नवशिका नसावा.
त्याला वचन माहिती असलेला असावा, सेवक वचनामध्ये मुरलेला असावा, हे देव बाप्पाने सांगून ठेवलंय. पण आज ही देव बाप्पाची आज्ञा किती ठिकाणी पूर्ण होत आहे, किती ठिकाणी ही आज्ञा पूर्ण केली जात आहे. म्हणून प्रियांनो, आजच्या विश्वासणाऱ्याला असं वाटू लागलं, प्रभू आला ना, मी प्रभू बरोबर स्वर्गात जाईन. इतकं स्वर्गात जाणं सोपं नाहीये. जितकं सोपं विश्वासणारा आज समजू लागलेला आहे माझं स्वर्गामध्ये जाणं. आणि स्वर्गाच्या दरवाज्यावर पहिल्यांदा तुम्हाला पेत्राला भेटावं लागणार आहे. पेत्राची भेट घेतल्याशिवाय कोणाला स्वर्गात एंट्री नाही. कारण स्वर्गाच्या राज्याच्या किल्ले आणि अधिकार सर्व पेत्राजवळ दिलाय. हा राजासना प्रत विश्वासणारा गेल्यावर मग तिथं विश्वासणाऱ्याला प्रभूची स्तुती आराधना करण्याची फुल अथॉरिटी मिळणार आहे. पण त्या अथॉरिटीला पास करण्याकरिता पेत्राला स्वर्गाच्या दरवाज्यावर ठेवलेला आहे. आणि पेत्राने पेंटिकॉस्टच्या दिवशी जो निरोप, जो संदेश अखिल पृथ्वीला सांगितलेला आहे, तो संदेश जर एखादा विश्वासणारा मान्य करत नाही, विचार करा त्या विश्वासणाऱ्याचं स्वर्गात जाणं किती अवघड होणार आहे. आज पेत्राविरुद्ध काही बोलणं विश्वासणाऱ्याला अतिशय सोपं वाटतंय. अतिशय त्याला वाटतं काय नाही, जाऊ दे, पेत्राचं नाही ऐकलं, काय बिघडतंय, मी येशू ख्रिस्ताचा ऐकतोय, येशूच्या सांगण्याप्रमाणे करतोय, मला काय प्रॉब्लेम होणार नाही, मी आरामाने स्वर्गात जाणारा व्यक्ती बनन. परंतु प्रियांनो, इतकं सोपं नाही. अग्नीने भरलेला संदेश पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने आपल्या मुखातून अखिल जगाला सांगितला. परंतु काही असे हुशार तज्ञ विश्वासणारे त्यांनी काय पेत्राच्या भाषणाला नाव दिलंय, ते म्हणला तो संदेश फक्त यहुदी लोकांसाठी होता. यहुदी लोकांव्यतिरिक्त दुसऱ्या लोकांसाठी पेत्र बोललंच नाही. बायबलमध्ये दाखवा की पेत्राने अग्नीच्या जिभेने फक्त यहुदी लोकांसाठी संदेश दिलाय. सांगतं का बायबल असं? पेत्राच्या भाषणाला देखील अफवेमध्ये बदलण्यास काही जणांनी माघार घेतली नाही प्रियांनो. आणि ज्यांनी पेत्रा विरुद्ध असे शब्द बोलण्याची हिम्मत केली, सांगा न्यायाच्या दिवशी त्या प्रियजनांचा न्याय कसा होईल? आणि म्हणतो आम्ही स्वर्गात जाणारे लोक आहे. इतकं स्वर्गात जाणं सोपं नाही जितकं सोपं ते समजत आहे. स्वर्गात जाणं अतिशय कठीण आहे आणि स्वर्गात जाणं अतिशय सोपं पण आहे. तुम्ही वचनाप्रमाणे केलं, तुमचं जाणं सोपं आहे. तुम्ही वचनाप्रमाणे नाही केलं, तुमचं जाणं अवघड आहे. म्हणून त्याला स्वर्गाच्या दरवाज्यावर प्रभूने उभं केलेलं आहे. आणि जो पण विश्वासणारा जेव्हा पृथ्वीचा निरोप घेऊन इकडं स्वर्गाकडे येईल, तेव्हा पेत्राची भेट घेतल्याशिवाय त्याला आत येता येणार नाही. आणि पेत्र विचारणं नाही करणार. पेत्राने चेहरा पाहिला की त्याला लगेच कळणार. पेत्राला अख्खा पृथ्वीवरचा त्या विश्वासणाऱ्याचा पिक्चर दिसन. यांनी काय काय भाषण केलं, कसं भाषण केलं, माझ्या विरोधात काय काय बोललाय, कशा कशा प्रकारे बोललाय, किती वेळेस बोललाय, कोणाच्या समवेत बोललाय, कोणत्या ठिकाणी त्यांनी हे उद्गार काढले, सगळं पिक्चर ऑटोमॅटिक दिसणार आहे. आणि जेव्हा पेत्राला तो पिक्चर दिसेल, पेत्र फक्त एवढा म्हणन, त्याला काय म्हणन, पेंटिकॉस्टच्या दिवशी जो संदेश मी सांगितला तो ऐकला का? हे बघा इथं बुद्धी पळवाट काढते ना, काढते का नाही? कसली पळवाट काढती? नाही, मला नाही ऐकायचं, मला हे नाही मान्य, मी नाही याप्रमाणे चालणार. तिथं आत्मा नाही म्हणणार. आत्मा काय म्हणन माहितीये का? आत्मा आतून म्हणन, मी याला पृथ्वीवर असताना आतून खूप ओरडायचो, पण हा बुद्धीने चालत होता, यांनी माझी भाषा कधीच ऐकली नाही, याला आत्म्याचा आवाज कधी ऐकायलाच आला नाही.
आणि ज्या वेळेला हे शब्द आत्मा त्या व्यक्तीच्या शरीरातून बोलेल ना, त्यावेळेस त्या व्यक्तीला इतका अनुताप होईल, अरे मी पृथ्वीवर काय मोठा घोर अन्याय केला. पण त्यावेळेला त्याला काय करण्याची संधी मिळणार नाही, कारण ज्या शरीरात त्याचा आत्मा होता ते शरीर पृथ्वीवर राहिलं जाईल आणि जे नवीन शरीर त्याला दिलं जाणार आहे त्या शरीरातून तो आत्मा त्या शरीराला दोष देणार आहे. ज्या शरीरात आत्मा आला त्याला दोष नाही देणार आत्मा, कारण एक नवीन शरीर जे आम्हाला दिलं जाणार आहे त्या शरीराला जो आत्मा निघालेला आहे तो कधी त्या शरीराला दोष देणार नाही. पण ज्या शरीरामध्ये तो आत्मा होता त्या शरीराला आत्मा दोष दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रियांनो, आजच्या भावी जगामध्ये जेवढे पण प्रभूमध्ये विश्वास ठेवणारे प्रियजन आहेत त्यांनी बुद्धीने चालण्यापेक्षा आत्म्याने चालण्याचा प्रयत्न करावा. आणि आत्म्याने चालण्यासाठी त्यांना पवित्र शास्त्राची मदत घेतल्याशिवाय पर्याय नाही. पण आज किती जण पवित्र शास्त्राची मदत घेतात, किती जण घेतात? प्रियांनो, आजच्या रनिंग वर्तमान काळामध्ये अशी परिस्थिती आहे, अतिशय थोडे प्रियजन पवित्र शास्त्र वाचते. कमीत कमी एक वचन वाचणार तर आजचा थोडेसे विश्वासणारे आहेत. कुणी एक अध्याय वाचतंय, कुणी 10 अध्यायापर्यंत वाचन करतंय. ज्याला जसा आशीर्वाद पाहिजे तसं तो प्रयत्न करतोय. पण एक वचन वाचल्यापासून कोणताच विश्वासणारा आपल्या शरीराला किंबहुना दूर ठेवीत नाही. आणि हे प्रकार किंवा या गोष्टी करणारे अतिशय थोडे प्रियजन आहे. म्हणून प्रभू म्हणला निवडलेले थोडे आहे. म्हणलं का निवडलेले खूप आहे? दिले वचनात निवडलेले खूप आहे, बोलवलेले कमी आहे. दिले का असं वचन? वचन सांगतं बोलवलेले पुष्कळ आहे, निवडलेले थोडे. पण देवाने असं पण शब्द दिलाय का सगळे निवडलेले आहे? दिलाय का शब्द? कारण देवाला माहित होतं मी जे लोक घडवणार आहे ते लोक कशा प्रकारचे असणार आहे. प्रियांनो, देव बाप्पाच्या आत्म्याने हे बायबल अतिशय विचारपूर्वक बुद्धीने पण आणि आत्म्याने पण या बायबलची जडणघडण केली. पण बुद्धीचा वापर पवित्र आत्म्याने कमी ठेवलाय, आत्म्याचा वापर जादा आहे. म्हणून याला आत्म्यापासून लिहिलेलं बायबल म्हणतात. प्रभूच्या आत्म्याने विचारपूर्वक जिथं विचार केला तिथं बुद्धीचा प्रश्न येतो प्रियांनो. मग आत्म्याने प्रतिक्रिया केली तो भाग वेगळा आहे. म्हणून आम्हाला पण काय सांगितलंय, विश्वास हा क्रिया वाचून निर्जीव आहे किंवा अपुरा आहे. आज ब्रदर ठेवलाय ना विश्वास प्रभू? म्हणता येईल का तुम्हाला की मी विश्वास नाही ठेवला? बघा ब्रदर काय म्हणतो, नाही भाऊ मी विश्वास ठेवला, मी मान्य करतो. कोणताच विश्वासणारा कधीच प्रभूच्या सानिध्यात असं बोलणार नाही की मी विश्वास ठेवला नाही. परंतु पुढच्या प्रक्रिया ज्या आहेत त्या सगळ्या बायबलशी संबंधित आहे. आणि मग विश्वासाला दुसऱ्या परिभाषेमध्ये पवित्र आत्मा काय बोललाय, काय बोललाय माहिती? नाही माहिती? बघूया जरा आपण. याकोबाचं पत्र 2 अध्याय 19 वचन बघा, तिथं काय दुसरी भाषा वापरली. दुसरा अध्याय 19 वचन. एक देव आहे असा विश्वास तू धरतोस, हे बरे करतोस. भूते तसा विश्वास ठेवतात व थरथर कापतात. आमचा विश्वास भूतासारखा नसला पाहिजे हे विश्वासणाऱ्याने तपासून घेणं भावी जीवनामध्ये आवश्यक आहे. माझा विश्वास भूताचा आहे का प्रभूच्या इच्छेप्रमाणेचा आहे याची जानकारी बुद्धीच त्या विश्वासणाऱ्याला सांगू शकते. आणि जो वचनात असतो त्याला आत्मा लगेच म्हणतो तुझा विश्वास माझ्या इच्छेप्रमाणे आहे. पण जो वचनामध्ये नसेल,
लगेच बुद्धी म्हणणार अरे तू प्रभूच आहे, तू स्वर्गात जाशील. आज याच ब्रह्मांमध्ये अनेक विश्व असणारे चालले, प्रभू येणार आहे, मला घेऊन जाणार आहे. अरे तू काही प्रभूसाठी केलं असलं तर प्रभू तुला घेऊन जाईल. तू काहीच प्रभूसाठी केलं नाही, भावी जीवनात प्रभू कसं म्हणन याला मला घेऊन जाणं योग्य वाटतं. म्हणून तयारी करण्याची शेवटची संधी या अंतिम समयात प्रभूने दिली. म्हणून प्रभूने साक्षीदार ठेवलाय त्या वधस्तंभावरचे चोर. प्रभूने त्यांची देखील आठवण केली. इतके वाईट कृत्य करणारे, इतके वाईट काम करणारे, त्यांना देखील प्रभू म्हणला तू मला पण स्वर्गात येण्याची एक संधी देतो. एका चोराने संधीचा फायदा उचलला, एका चोराला उचलता आला नाही. संधी दोघांना देव बाप्पांनी दिली, पण एकाला मान्य झाली, एकाने मान्य केली नाही. तीच परिस्थिती आजच्या वर्तमान काळामध्ये. प्रभू सर्वांना संधी देतोय. स्वर्गाचा दरवाजा उघडा आहे तुमच्यासाठी, चला स्वर्गामध्ये. पण काही जण म्हणत नाही ना आम्हाला स्वर्गाच्या बाहेर राहणं खूप आवडतंय, स्वर्गाच्या बाहेर फार सुंदरता आहे, आतमध्ये आम्हाला काही एवढी सुंदरता नाही दिसत, आम्ही बाहेरच ठीक आहे. म्हणून देव बाप्पाने स्वर्ग आणि अंगण हे विश्वासणाऱ्यांसाठी ठेवलेले आहे. आणि ज्यांनी कुणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण केलेलं आहे त्याला पण वाचण्याची संधी देव बाप्पाने दिलेली आहे. वचनासहित मी दाखवतो. 1 योहान बघा आता कशी संधी त्या पाप करणाऱ्यासाठी. 2 अध्याय 1-2 वचन. 1 योहान 2 अध्याय 1-2. जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही निहाळले व आमच्या हातांनी चाचपले, तेच आम्ही जीवनाच्या शब्दाविषयी सांगतो. कारण ते जीवन प्रकट झाले आणि आम्ही पाहिले आहे. नाही 2 अध्याय 1-2. तुम्ही एक पाहिले. अच्छा, 2 अध्याय सांगितलं. 1-2. माझ्या लेकरांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून ह्या गोष्टी मी तुम्हास लिहितो. आणि जर कुणी पाप केले तर येशू ख्रिस्त जो न्यायी तो बापाजवळ आपला पारखेल आहे, आणि तो स्वतः आपल्या पापांचे प्रायश्चित आहे, आणि केवळ आपल्याच पापांचे नव्हे तर संपूर्ण जगाच्या पापांचे प्रायश्चित आहे. आता बघा याच्यातून ते पंडित रमाबाईचं भाषण. आता याच्यातून बघा कसं देव बाप्पांनी तेच वचन सांगितलंय. वाचतो मी, कारण अतिशय महत्वाचं वचन आहे ते. 2 अध्याय 1-2. अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हास लिहितो. जर कुणी पाप केलेच तर धार्मिक असा जो येशू ख्रिस्तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित्त आहे, आणि आपल्याच पापाबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापाबद्दल आहे. बघा तिथं पहिल्या वचनात सांगितलं जर कुणी पाप केलेच, त्याच्या पुढं च लावलेला आहे. पापाच्या पुढं च हा शब्द या गोष्टीला प्रमाणित करतो की जर एखाद्याने पवित्र आत्म्याविरुद्ध काही बोललेलं असलं त्याची देखील त्याला क्षमा केली जाईल. आणि त्या शब्दाच्या पुढं स्वल्प विराम देण्यात आलेला आहे. तिचा अर्थ आहेच्या पुढं का नाही, जर कुणी पाप केलेच त्याच्या पुढं स्वल्प विराम दिलेला आहे. अर्ध विराम नाही, पूर्ण विराम नाही. बायबल मध्ये स्वल्प विराम, अर्ध विराम, पूर्ण विराम, इन्व्हिटेशन, कॉमा या गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या गोष्टी प्रदर्शित करणाऱ्या आहेत. यांनो कॉमा दिलाय म्हणजे त्याला वाचण्याची संधी आहे. तिथं जर फुल स्टॉप असतं ना तर मग त्याला वाचायची संधी नाही. फुल स्टॉप म्हणजे काय,
याला पर्याय राहिलेला नाही, पण कॉमा दिलेला आहे, Yes. स्वल्पविराम आहे, म्हणजे त्याला वाचायची संधी संधी दिलेली आहे. पण असं पाप करणारा तोच व्यक्ती आहे जो 3 गोष्टी देव बाप्पाच्या आपल्या भावी जीवनामध्ये रोज करत नाही. त्याच्याकडूनच पवित्र आत्म्याविरुद्ध संकटाच्या समयामध्ये यदाकदाचित तो दुर्भाषण करू शकतो. मनुष्य देवाच्या विरुद्ध कधी बोलतो? जेव्हा असैन्य संकट त्याला दिसतं ना, तेव्हा तो देवाला बरं बोलतो. पण हा व्यक्ती पवित्र आत्म्याच्या विरुद्ध फुलं बोलणारा आहे. याला भीती वाटत नाही की मी कोणाच्या विरोधात शब्द बोलण्याची तयारी दाखवू राहिलो. म्हणून वचन आलं, जीभ हा लहानसा अवयव आहे, पण नरक अग्नीने ती पेटलेली आहे. पण देव बाप्पाने या व्यक्तीला नरक अग्नीमध्ये टाकण्याचं का मान्य केलं नाही, त्याचा आणखी दुसरा एक पुरावा, हा तर छोटासा पुरावा दाखवला, पण सबळ पुरावा. जसं म्हणतात ना, पाया असलं तर घर उभं राहील, आहे का नाही? पायाच नसलं, तुम्ही मस्त 10 मजली इमारत बांधायचं ठरवलं, पायाच नाही, कस काय बिल्डिंग उभं राहील? अशा प्रकारचा पुरावा शेवटचं वचन आता बायबल मधून बघू. फिलिप्पियराचं पत्र 2 अध्याय 10-11 शेवटचं वचन. आता याचा विचार बघितला की आपण फिलिप्पियराचं पत्र 2 अध्याय 10-11. यासाठी की आकाश व पृथ्वी खाली जे काही त्यातील प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकावा आणि देव बाप याच्या गौरवासाठी प्रत्येक जीवेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे. आता बघा, यहोवेच्या भाषांतरात कसं सांगितलंय, यासाठी की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वी खाली जे काही आहे त्याने येशूच्या नावाने गुडघे टेकावे आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे. आता जो कुणी पवित्र आत्म्याच्या विरुद्ध दुर्भाषण करणारा आहे किंवा दुर्भाषण केलंय, त्याने हे दुर्भाषण करणे अगोदर देव बाप्पाला आपल्या जीवनात असं स्वीकारलंय, त्याने देव बाप हा देव आहे हे मान्य केलेलं आहे. हा पुढे त्याने पाप केलं तो भाग वेगळा आहे, देवाच्या विरोधात गेला तो भाग वेगळा आहे, पवित्र आत्म्याच्या विरोधात बोलला तो भाग वेगळा आहे. पण अगोदर त्याने देवाला मान्यता, स्वीकृती दिलेली आहे की तू प्रभू आहे, तू स्वर्गामध्ये राज्य करणारा देव आहे, मला पण स्वर्गात तुझ्या बरोबर यायचंय, ही कबुली दिलेली आहे. म्हणून त्याने जर पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण जरी केलेलं असलं, या वचनाच्या सबळ आधारामुळं त्याचे पाप क्षमा केले जाऊ शकतात. आणि ज्या कोणाचे पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषणाचं पाप क्षमा केलं जाईल, त्या व्यक्तीला स्वर्गात एंट्री नाही मिळणार. लक्षात ठेवा, त्याच्यासाठी स्वर्गाचा दरवाजा बंद आहे, कारण त्याने इतकं घोर मोठं पाप केलेलं आहे. देव कसा त्याला स्वर्गात घेईल, पण त्याला अंगणामध्ये बसण्याची संधी आहे. तो नरकापासून वाचला जाईल, पण स्वर्गात त्याला घेतलं जाणार नाही, तो अंगणामध्ये बसणार आहे. प्रियांनो, देवाचा आत्मा जे पण सांगतो आपल्या इच्छेने सांगतो. केली होती का तयारी मी? होतं का माझ्या डोक्यामध्ये की अरे बापरे, इतका मोठ्या पापाबद्दल बोलणार आहे, आता कसं बोलून काय सांगू, आणि जर सांगितलं तर ऐकणारा मान्य करील का नाही? पण पवित्र आत्मा बोलत आहे, कोणाला म्हणता येते का ब्रदर हे तुम्ही योग्य नाही बोलू राहिले? सबळ पुरावे 2 दिलेत. एखाद्याने जर पवित्र आत्म्याविरुद्ध जरी दुर्भाषण केलं तर या 2 सबळ पुराव्याअभावी त्याला नरकापासून त्याचा बचाव होईल, पण त्याला स्वर्गात येता येणार नाही, कारण इतकं त्याने भयानक पाप केलेलं आहे.
ज्या पापाविषयी त्याने वचन वाचलं असेल किंवा ऐकलं असेल की पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करू नये, तरी त्यांनी दुर्भाषण केलं. पण या 2 वचनाच्या सबळ पुराव्याअभावी त्याचा बचाव होऊ शकतो. पण तो अंगणामध्ये बसणार आहे, त्याला स्वर्गामध्ये जाता येणार नाही. सांगा प्रियांनो, कोणाला हिंमत होईल पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करण्याची? आणि जर यदा कदाचित झालं त्याच्याकडून, त्याचा बचाव निश्चित आहे, तो वाचला जाणार आहे. पण त्याने देवाच्या मर्जीप्रमाणे राहिलेलं त्याचं भावी जीवन कंठित करणं गरजेचं आहे. नाहीतर त्याने वाचल्यानंतरही, क्षमा झाल्यानंतरही जर परत पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण केलं, तर देवाचं वचन सांगतं का की तू एक पाप केलं ते पाप परत परत करत राहा? दिलंय का वचनामध्ये? पुढं दिलेलं नाही. परंतु जो कोणी हे पाप करील तो व्यक्ती आज्ञेने हे पाप करू शकतो. कोण करू शकतो हे पाप? आज्ञेने आहे. आज आम्ही आज्ञेने कोणाला म्हणतो? जे अशिक्षित आहे, ज्यांनी शिक्षण नाही. ज्याचं वय कमी आहे त्याला आम्ही आज्ञेने म्हणतो. ज्याचं वय कमी आहे, 1 वर्षाच्या मुलाला तुम्ही ज्ञानी म्हणतात का? का नाही म्हणणार? कारण तो लहान आहे. तसं आत्मिक जीवनामध्ये जो लहान आहे ना, त्याचं ते पाप आज्ञानपणामध्ये प्रभू घेतो. आणि आज्ञेने होतं म्हणून बोललो तो पवित्र आत्म्याविरुद्ध. प्रेषित 2:38 वचनामध्ये येणारा कोणताही विश्वासणारा कधीच पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करीत नाही. आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे मी ऐकलं नाही की प्रेषित 2:38 वचनाचा बाप्तिस्मा घेणाऱ्या विश्वासणाऱ्याने पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण केलंय. आतापर्यंत मी ऐकलेलं नाही. पण मत्ते 28:19 वचनाप्रमाणे बाप्तिस्मा घेणाऱ्याने यदा कदाचित ते बोटावर मोजण्यासारखे आहेत बरं का, बोटावर मोजण्यासारखे आहेत की ते कदाचित पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण त्यांनी केलं असेल. आणि देव बाप त्याला अज्ञान, ज्याच्यामध्ये नाव नाही तो व्यक्ती आज्ञेने आहे, ज्याच्यात नाव आहे तो व्यक्ती सुज्ञेने आहे. म्हणून बायबलमध्ये बाप्तिस्म्याचे 2 वचन दिले, 2. पण प्रभू म्हणला 1 बाप्तिस्मा घ्या. पण आजच्या विश्वासणाऱ्याने, पाळकाने ठरवलं येशू जे म्हणला तेच आम्ही ऐकू, पेत्र जे म्हणला ते आम्ही ऐकणार नाही. पण देवाने उलट गणित केलेलं आहे. पेत्राने जे सांगितलं ते ऐका, त्याप्रमाणे करा, तुमचं स्वर्गामध्ये येण्याचा रस्ता सुलभ होणार आहे. येशूला आपल्याजवळ स्वर्गाची किल्ली ठेवणं जड वाटत होतं का? फार भार होत होता का येशूच्या खिशाला त्या किल्लीचा? का काढून पेत्राला दिली? कारण पेत्रामध्ये पश्चाताप करण्याचा स्वभाव होता. 3 वेळेस जरी त्याने वधस्तंभावरच्या येशू ख्रिस्ताला नाकारलं, पण अंधारात जाऊन तो रडला, गुडघ्यावर येऊन प्रार्थना केली आणि त्या पापावर त्यांनी क्षमा प्राप्त केली. म्हणून प्रभू म्हणला 3 वेळेस मला जगासमोर तू नाकारलंस, पण अंधारात जाऊन एकांती माझा स्वीकार करण्याचं ठरवलं, पश्चाताप केला, हे घे स्वर्गाच्या राज्याची किल्ली. पेत्राला फुकट स्वर्गाच्या राज्याची किल्ली दिली नाही. आजच्या काही विश्वासणाऱ्याला, पाळकाला लय सोपं वाटतंय, काय नाही प्रभूंनी किल्ली दिली स्वर्गाची. अरे कशाला दिली? येशूच्या खिशात काय जड होत होती काय ती किल्ली पेत्राला काढून द्यायला? विचार करत नाहीत आजचे सेवक, आजचे विश्वासणारे की प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गाच्या राज्याची किल्ली का पेत्राला दिली? कारण जो कुणी पेत्राचं ऐकल त्याला स्वर्गामध्ये जायला अडचण होणार नाही. पण जो कुणी पेत्राचं ऐकणार नाही त्याला अडचण होईल. प्रभू म्हणन पिता कोण होता? पित्याचं नाव काय होतं सांग? पुत्र कोण होता? नाव सांग त्याचं.
पवित्र आत्मा कोण होता, नाव सांग त्याचं. मग तिथं तर बोलावं लागेल ना की प्रभू येशू हे पित्याचं नाव होतं, येशू ख्रिस्ताचं नाव होतं, पवित्र आत्म्याचं नाव होतं. मग येशू म्हणून का बरं पेत्र म्हणला होता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या म्हणजे पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल, तुम्ही का नाही घेतलं बाप्तिस्मा? प्रियांनो, देवाने जे पण वचन ठेवलंय ना, पवित्र आत्म्याशिवाय ते वचन कुणीच उलगडून सांगू शकत नाही. म्हणून पेत्राकडे दुर्लक्ष करणं म्हणजे स्वर्गात जाण्यासाठी तुम्ही माघार घेण्याचा प्रयत्न करत आहात. म्हणून प्रियांनो, पेत्राचा ऐका. अग्नीच्या जिभेने त्याने अखिल जगाला पेंटिकॉस्टच्या दिवशी हा किती वेळ पेत्र बोलला ते बायबलनी नमूद नाही केलं. 1 घंटा बोलला, अर्धा घंटा बोलला का 2 घंटे बोलला, त्याचं वर्णन बायबलचा आत्मा दाखवित नाही. पण पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने हजारोंच्या भिडेला तो निरोप संदेश सांगितला. 3000 लोक प्रभूच्या राज्यात आले. तेव्हापासून जे काय ते प्रेषित 2:38 प्रमाणावरचे बाप्तिस्मे सुरू झाले ते आजपर्यंत होत आहेत. आजपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मे दिले जात आहे. आणि अनेक प्रियजनांना या दासाने घरोघरी जाऊन देवाचं वचन आत्म्याच्या प्रेरणेने सांगितलं. परंतु हरेक जणांनी ऐकून म्हणले, खरंच ब्रदर, अतिशय छान वचन तुम्ही सांगितलं, पण छान वचनाप्रमाणे करण्याची प्रक्रिया अतिशय थोड्या प्रियजनांनी केली आहे. आणि ज्या थोड्या प्रियजनांनी ही प्रक्रिया केली आहे त्यांचे आता बाप्तिस्मे लवकरच करण्याची मी तयारी करत आहे. प्रियांनो, जे रेडी झालेत, शंडाला जेव्हा फिलिपाने संदेश सांगितला, शंड देखील फिलिपाला म्हणला, हे पाणी आहे, हे पाणी मला बाप्तिस्मा घेण्यास मनाई करेल का? फिलिप म्हणला, नाही, हे पाणी तुला बाप्तिस्मा घेण्यास मनाई नाही करणार. मग शंड म्हणला, माझा बाप्तिस्मा तू कर. आणि फिलिपाने पाण्यात उतरून शंडाचा बाप्तिस्मा केला आणि तो शंड आनंदाने निघून गेला. आत्म्याने फिलिपाला पुन्हा घेऊन गेला. प्रियांनो, ज्याला वचन समजतं ना, समजून उमजून, त्याचा बाप्तिस्मा पवित्र आत्मा येशू ख्रिस्त केल्याशिवाय राहत नाही. पण अज्ञानपणात हा बाप्तिस्मा करणं अतिशय चुकीची बाब आहे. म्हणून मी समजून उमजून काही प्रियजनांचे बाप्तिस्मे करण्याची तयारी करत आहे. अजूनही तयारी झाली नाही, पण तयारी करत आहे. जे रेडी झाले, जे वारंवार मला बोलत आहे आम्हाला बाप्तिस्मा द्या, त्यांचे बाप्तिस्मे येणाऱ्या दिवसामध्ये लवकरच करण्याचं मी ठरवित आहे. प्रियांनो, तुमचे तर ऑलरेडी बाप्तिस्मे झालेत की नाही? म्हणता येईल का तुम्हाला की आमच्या बाप्तिस्मे नाही झालेले? प्रियांनो, ज्यांच्या नावावर देव बाप्पाने पवित्र आत्म्याने शिक्का मारलेला आहे त्या प्रियजनांची देव बाप्पाने आठवण केली. म्हणून हा दास या ठिकाणी येत आहे. हा दास वेळ घालवायला टाइमपासला आपल्यापर्यंत येत नाही. म्हणून तुम्ही पण प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचन आत्म्याने वाचा, प्रार्थना करा आणि देवाला म्हणा, देव बाप्पा, आमचा तर या वचनाचा बाप्तिस्मा झालेला आहे. आम्ही आज कोणत्या वाटेवर आहोत हे तुला दिसत आहे. जगापासून आम्ही लपू शकतो, पण तुझ्या समोर आम्ही लपू शकतो का? योना इतका लपत चालला होता, पण देवाच्या डोळ्यांनी पाहिलं योनाला, योना कुठं लपलाय म्हणून, आणि तिथून बाहेर काढलं का नाही योनाला? म्हणून प्रियांनो, देव बाप सगळ्यांना सुधारण्याची एक संधी देतो. त्या संधीचा आम्ही फायदा उचलला पाहिजे. जर तुम्ही उचलला नाही तर न्यायाच्या दिवशी तुमच्या आत्म्याला बोलायला जागा राहणार नाही. तुमचा आत्मा म्हणन, हो, एक वयोवृद्ध दास आले होते, ते सांगत होते, पण आम्ही त्याही वेळेला ऐकलं नाही. कसं वाटन देवाला? आनंद होईल. म्हणून प्रियांनो, प्रार्थनेत राहा आणि देव बाप्पाचं ते वचन वाचण्यापासून
स्वतःला कधी आवरू नका. ते वचन तुमच्याशी पुनरुक्ती जे बोलल त्याप्रमाणे करण्याची तयारी प्रभूला दाखवा. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. बघू बाळा इकडं पण नको करू. कारण आज लाईट गेली होती है ना, लाईट गेली होती ना. आणि लाईट नसताना अतिशय आमचे मुलगी आणि आमच्या ताई दोघच जण होते. मुलगा आणि पप्पा बाहेर होते. म्हणून देवबाप्पाने मला प्रेरणा दिली की याही प्रियजनांचे फोटो यामध्ये यावेत. म्हणून प्रियांनो तुमचेही फोटो यामध्ये यावे म्हणून हे मी करत आहे. देवबाप किती महान आहे की सर्व प्रियजनांना, फक्त आमच्या ब्रदरांच्या आई बाहेर गेलेत ना, मुलीकडे गेले त्यांच्या. अच्छा, त्या फक्त नाहीत, बाकी सर्वजण प्रियजन घरामध्ये आहेत. किती देवबाप्पाला प्रसन्नता वाटत असन. 2 जण होते पण आता किती प्रियजन आहे. हे देवाच्या आत्म्याने आलेल्या सेवकाची ओळख. देवाच्या आत्म्याने आलेला सेवक बुद्धीने आला नाही, प्रभूने पाठवलाय. म्हणून देवबाप्पाने लाईट पण आणली आणि सर्वजण आणले. म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद असो. आमेन.